श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावं आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा महाराज नक्कीच पूर्ण करत अशीच मी महाराजांच्यांनी प्रार्थना करते. तर आता दत्त सप्ताहाला काहीच दिवस राहिलेले आहेत, तर प्रत्येकाने खूप आवर्जून सगळ्या सेवा करा. आणि मनापासून मी सांगते की जेवढं तुम्ही सेवा कराल तेवढा पुण्य बॅलन्स तुमचा खरंच वाढत असतो आणि तो वेळोवेळी तुमच्या कामी येत असतो. आपण नेहमी तक्रार बऱ्याच जण असं करत असतात की माझं हे काम होत नाही, मी एवढ्या सेवा केल्या, मी एवढे वर्ष स्वामी सेवेत आहे, हे आणि ते. पण बघा, आपण आपले प्रारब्ध घेऊन येत असतो. प्रत्येकाची जन्मकुंडली वेगळी असते. तर आपण असं म्हणू शकत नाही की ह्याचं हे काम झालं, माझं नाही झालं. पण तो जे दुःख भोगत असतो ते आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला माहितीही नसतं. पण आपण जेव्हा जवळच्या आपल्या घरातल्याच व्यक्तींचा जर विचार केला तर प्रत्येकाचे दुःख, संकट आणि चॅलेंजेस खूप वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकजण एवढेच लक्षात ठेवायचं की आपण प्रत्येकजण आपापले कर्म करत असतो. तर आपणही आपलं कर्म करायला हवं आणि फळ देणारे माझे स्वामी महाराज आहेतच. तर आपण फळाची कुठलीही अपेक्षा न करता जेव्हा स्वामी सेवेत येतो आणि निस्वार्थ बुद्धीने आपण स्वामी सेवा करतो, स्वामींच्या सेवेचं महत्त्व सगळ्यांना सांगत असतो, तेव्हा महाराज आपल्याला न मागता देत असतात. हा माझा अनुभव आहे. तर बरेच माझे स्वामी सेवेकरी ताई आणि दादा असतील तर त्यांचाही अनुभव आहे. तर अजूनसुद्धा ज्यांची अशी तक्रार असते की माझं महाराज काम करतच नाहीत, मी इतकी वर्ष सेवा करते, इतके पारायण केले, पण माझं कामच होत नाही किंवा मला कुठला अनुभूतीच येत नाही. तर असं न म्हणता आपण जेव्हा निस्वार्थ बुद्धीने आणि कुठलीही अपेक्षा न ठेवता किंवा तर त्या सेवा आपल्याला त्या सेवेतून फळ हे मिळत असतं. तर गरज असते ते फक्त विश्वास ठेवण्याची. तर गुरुचरित्र वाचनाचे फायदे हे असे आहेत ते आपण पाहूया. श्री गुरुचरित्र हे आपला हा 5वा वेद आहे. त्यामुळे अतिशय पवित्र अशा ह्या ग्रंथाचे पारायण आपण नक्कीच करावे. तर भाविकांना, दुःखित, शापितांना, बाधितांना, देवता शापितांना, असाध्य आजार असलेल्या आणि प्राणप्रिय असलेले या जारण, मारण, उच्चाटन, मंत्रप्रयोग असे जे काही तुमचे प्रश्न असतील, संकट असतील, भानामतीने ग्रस्त असलेल्या पिशाच बाधा, ब्रह्मसंबंध बाधा, त्याचप्रमाणे पितृदोष, अनुवंशिक रोग, मृत पूर्वजांचे शाप, पितृदोष असलेल्यांना, वास्तुदोष असलेल्यांना, वास्तुशिल्प आदी भूमिदोषांमुळे दुःखी झालेल्यांना, त्याचप्रमाणे आर्थिक उद्योग, व्यवसाय, गृहक्रीडा, पीक पाणी जाणे, समृद्धी न होणे, बढती न मिळणे, थोडक्यात सर्व मानवजातीवर ज्ञात अज्ञात संकटे आणि समस्या या सर्वांवर श्री गुरुचरित्र हा एक रामबाण उपाय आहे. तर हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा. ज्यावेळी तुमचे प्रयत्न थकतील, कोणीही मार्गदर्शक जवळ नसेल, अशावेळी या ग्रंथाची 7 दिवसांची 1, 3, 7, 21 पारायणे करून संकटमुक्त व्हावे. आणि जेव्हा तुम्ही तीर्थक्षेत्री म्हणजे नृसिंहवाडी, गाणगापूर, पिठापूर अशा महाराजांच्या तीर्थक्षेत्रावर जेव्हा तुम्ही हे पारायण करत असता तेव्हा तर हे सुद्धा तुम्ही इतकी फलदायी असतात आणि इतक्या पटीने त्याचे फळ देणारे असतात. तर ते अनन्यसाधारण महत्त्व गुरुचरित्र पारायणाचे आहे. तर आपण अवश्य ह्या दत्तसप्ताहामध्ये अवश्य हे सेवा रुजू करा. ज्यांनी एकदाही अजून पारायण केलं नसेल त्यांनी एकदाही पारायण करून पहा आणि मग तुम्ही वारंवार ह्या पारायणाची संधी नक्की शोधाल. तर कर्मफळ, प्रारब्ध भोग आणि आपल्या आयुष्यात गुरु येणं, कर्माची सूत्रे अतिशय गहन असतात. आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना अथवा प्रत्येक जीवाशी या जन्मात घडलेली इथली भेट ही आपली कार्मिक अकाउंट्स क्लिअर करण्यासाठी झालेली असते. ऋणानुबंधाशिवाय एखादे रोपही आपल्या अंगणात फुलत नाही, किंवा म्हणतो ना आपण ऋणानुबंध असल्याशिवाय एखादी माशी किंवा कुत्रासुद्धा जवळ येत नाही, असं आपण श्रीपाद श्री वल्लभ चरित्र ज्यांनी वाचलं आहे त्यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि श्रीपाद महाराजांनी आपल्याला ह्या सर्व गोष्टींची आधीच सूचना दिलेली आहे. तर बघा, अनंत जन्मात प्रत्येक जीवाशी होत असलेला एनर्जी एक्सचेंज पुन्हा पुन्हा भेटी घडवण्यास कारणीभूत ठरत असतो. कोणास दिलेला अथवा घेतलेला 1 रुपयासुद्धा चुकविल्यास पुढील जन्मी यावे लागते. म्हणून शक्यतोवर कोणाचेही ऋण आपल्यावर ठेवू नये. आपली ही सत्कर्मे किंवा दुष्टकर्मेच पुढे संचित रूपाने आपले प्रारब्ध ठरत जातात. सत्कर्माची वाढ झाली की आपल्या नित्य जवळच असलेले गुरुतत्व अनुभवास यायला सुरुवात होते. गुरु कधीही करावे लागत नाही, ते जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात. आपल्यातील शिष्य जागा होणे गरजेचे असते. एकदा सद्गुरूंचा अनुग्रह प्राप्त झाला की आपण आपल्या प्रत्येक कर्मास सद्गुरू अर्पण कराव्यास शिकतो. मी जे करतोय ते कोणती तरी शक्ती माझ्याकडून करून घेते ही विनम्रता अंगी रुजते आणि मग अर्थातच कर्तेपणाचा अहंकार गळत असतो. तेव्हा आपण
हे आपण जे काही सद्गुरूंची कृपा प्राप्त होते, मार्गदर्शक गुरु जेव्हा आपल्याला भेटतात आणि स्वामी महाराजांच्या स्वामी आईच्या भूमिकेतून आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण एकमेकांना समजून गोड बोलून एकमेकांच्या त्रुटीसुद्धा गोड बोलून समजावून सांगाव्यात. स्वामी सर्वांचे आहेत आणि सगळे सेवेकरी स्वामींचे आहेत ही जाणीव ठेवावी. माणूस हा एकच धर्म आणि माणुसकी ही एकच जात आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कुठेतरी या महाराजांजवळ पोचण्याच्या वाटेवर पुढे जात असतो. स्वामी तुमच्या हाती जीवन आमचे स्वीकार आमचा करा. रुद्रा तव कृपा मिळो तव संजीवन मिळो. देवतांची स्तुती करता स्तुतीची शक्ती मिळो. ज्ञानाचा प्रकाश मिळो हृदयी तो नित्य वसो. तर या दत्त जयंती सप्ताहामध्ये गुरुचरित्र पारायण करताना समर्थ सेवेकरींनी आपले मूळ कुलदेवता कुलदैवत विसरलो, त्यांचा आशीर्वाद मिळत नाही आणि कुलदेवी कोपलेली आहे, पितृदोष त्रास देतोय, अनेक प्रकारचे शारीरिक मानसिक त्रास होतोय, वास्तुदोष वाईट दोष या सर्वांपासून मुक्तींसाठी आपण श्री स्वामी समर्थ कृपेतून हा अनुभव घ्यावा. दत्त महाराजांच्या सेवा, दत्तभक्त, दत्त संप्रदाय आणि आपला स्वामी संप्रदाय हा काही वेगळाच नाही तर हा एकच आहे. तर यासाठी आपल्याला ह्या सेवा करणं खरंच गरजेचं असतं. तर पितरांपासून सुक्ती मुंजा त्रासापासून मुक्ती मिळते. तसेच जे घटस्फोटित प्रकरण असतात ते टळतात आणि खूप मोठ्या मोठ्या असाध्य अशा रोगांवर आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक रोगांवर सुद्धा हे निवारण करण्यासाठी आपल्याला पारायण करायचे आहे. तर येणाऱ्या 27 तारखेला दत्तजयंती 26 तारखेला दत्तजयंती आहे. तरी 20 ते 27 डिसेंबर दरम्यान दत्त जयंती सप्ताह चालू होत आहे. तरी आपण श्री गुरुचरित्र पारायण आपल्या जवळच्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये मठामध्ये करू शकतो. मंदिरात जमत नसल्यास घरच्या घरी आपण ह्या सेवा रुजू करू शकतो. ग्रंथ नसेल तर जवळ असलेल्या दुकानातून आपण नक्कीच हे ग्रंथ घेऊन यावेत. अंतकरण असता पवित्र सदा वाचावे गुरुचरित्र. तर असा आहे गुरुचरित्राचा महिमा, जेवढा सांगावा तेवढा कमीच आहे आणि अवश्य आपण ह्या सेवा रुजू कराव्यात. त्याचबरोबर प्रहरी सेवासुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. प्रहरी सेवाचं महत्त्वसुद्धा आपण जाणून घेऊया. तर दत्त जयंती सप्ताहामध्ये स्वामींच्या प्रहरीचे महत्त्वही आपण इतरांना समजावून सांगू आणि आपणही त्याचं नक्कीच पालन करूया. तर प्रहर स्वामींचे पहारेदारी शब्द वाचूनच धक्का बसतो. आपल्याला वाटत असतं साक्षात स्वामींची महाराजांची पहारेदारी ती देखील एक सामान्य माणूस कसा करणार, पण खरंच आपण साक्षात स्वामींची पहारेदारी करणार आहोत आणि ही सुवर्णसंधी आपल्याला मिळत आहे. तर पहारेदारी आपण आपल्या जवळच्या स्वामींच्या मठामध्ये करू शकतो. तर जिथे जिथे दत्त जयंतीच्या निमित्ताने अखंड नामजप सप्ताह चालू असतो तर इथे आपण करू शकतो. जी फक्त वर्षातून 2 वेळाच आपल्याला ही संधी मिळते, जेव्हा आपण दत्त जयंती सप्ताह आणि जेव्हा स्वामी समर्थांचे प्रकट दिन असतो तेव्हा ही संधी मिळत असते. जप यज्ञ पारायण आपण वर्षभरात केव्हाही करू शकतो, पण प्रहर सेवा ही आपल्याला नेहमी करता येत नाही. त्यामुळे ही सेवा अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीचे गंभीर प्रश्न या सप्ताहात केलेल्या सेवेमुळे लवकरच सुटण्यास आपल्याला मदत होते. ज्यांना दिवसभर आपल्या जॉब कॉलेज व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे सेवेला वेळ मिळत नाही अशाने रात्रीच्या प्रहर सेवेची संधी न चुकवू नये. तर पुरुषांसाठी हा रात्रीची सेवा अवश्य असते. जमेल तेवढा वेळ, अर्धा तास 1 तास 2 तास जेवढा वेळ मिळेल तेवढे तरी ही सेवा रुजू करावी. कित्येक सेवेकरणे या प्रहराच्या काळात स्वामींचे दर्शन घडले आहे. स्वामी महाराज आपल्यासाठी संपूर्ण वर्षभर दिवस रात्र आपल्यासाठी हजर असतात. मग आपण प्रहर सेवेसाठी थोडा वेळ काढायला नको का? तर ही प्रहर सेवा करायला मिळणं म्हणजे भाग्यच. स्वामी महाराज 365 दिवस आपली पहारेदारी करतात, पण आपल्याला त्यांच्या ह्या उपकार म्हणजे जे काही सेवा करत असतो तर त्यांची परतफेड करण्याचा कदाचित हाच एक सप्ताहाचा एक संधी मिळत असते. जो परब्रह्म आहे, ब्रह्मांड नायक आहे, राजाधिराज आहे, जो सर्वांचा निर्माण करता आहे, जो या कलियुगाचा चालक मालक आणि पालक आहे, अशा स्वामी महाराजांची पहारेदारी आपल्यासारख्या अतिसामान्य माणसाला करायला मिळणे. तर पहा, सप्ताहातील 7 दिवस परब्रह्माची पहारेदारी करूया. महाराज असेही आपल्याला ही संधी मिळणं खरंच खूप आपलं असं परमभाग्य असतं. तर हे परमभाग्य मिळवण्यासाठी आपण आपल्या पुण्याचा बॅलन्स वाढवण्यासाठी नक्कीच या संधीचं सोनं करूया. सर्वांचे ऋणी होऊया आणि आपले जीवन मंगलमय आनंददायी आणि स्वामीमय करून घ्यावे.
तर आपल्याला जास्तीत जास्त तुम्ही ह्या सेवा कशा आहेत याबद्दल माहिती सर्वांना द्यावी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त जणांपर्यंत ह्या सेवेचं महत्त्वासाठी तुम्ही पाठवून द्या, जेणेकरून त्यांनाही सेवेचं महत्त्व कळेल. तर तुम्हाला नाही पाठवता आलं तरी तुम्ही ॲटलिस्ट ओरली सांगितलं किंवा तुमच्या जवळच्या लोकांना समजावून सांगितलं तरी चालेल. तर झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते आणि आपली रजा घेते. परत एकदा भेटू अशा सुंदर माहितींसह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.